कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे। बेस्ट प्रशासन आणि मौर्या कंपनीमध्ये करार झाला नव्हता। मौर्या कंपनीसोबत करार न करताच बेस्ट प्रशासनानं या बस घेतल्याचं अहवालामध्ये नमूद आहे। चौकशी अहवालामधनं धक्कादायक आणि संतापजनक अशी माहिती उघड झाली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या महिन्यात मुंबईतील कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं वाहनांसह नागरिकांना चिरडलं होतं। या अपघातात 9 जणांना जीव गमवावा लागला, तर जवळपास 40 जण जखमी झाले होते। दुचाकी, रिक्षा, चारचाकी अशा अनेक वाहनांचा चक्काचूर झाल्याचं बघायला मिळालं। दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती। अखेर 40 दिवसानंतर हा अपघाताचा अहवाल समोर आला असून या घटनेला चालकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला। बेस्ट प्रशासन आणि मौर्या कंपनीमध्ये करार झाला नव्हता। बस आणि कंत्राटी चालक पुरवण्याबाबत करार नव्हता। मौर्या कंपनीसोबत करार न करताच बस आणि चालक भरती झाली। कंत्राटी चालकाला बेस्ट प्रशासनानं योग्य प्रशिक्षण दिलं नव्हतं। चालक संजय मोरेला 3 दिवसांच्या प्रशिक्षणासह कामावर रुजू केलं होतं। चालक संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता। चालकाला फक्त मॅन्युअल गिअर असणाऱ्या बस चालवण्याचा अनुभव होता। अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता, मानसिक आजारीही नव्हता। अपघातावेळी बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता। कुर्ला बेस्ट बस अपघातात चालकच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालं। तोच ड्रायव्हर हा फक्त 3 दिवसाचं ट्रेनिंग पिरियड आणलेला आणि इलेक्ट्रॉनिक बस जी त्याने कधी पाहिली नाही त्या बसवर त्याला ठेवण्यात आलं। ही चूक कोणाची? मौर्या कंपनी कुठून आली? ऍक्च्युअली हे ऑलेट्राच्या बसेस आहेत। हे मौर्या कंपनीला कोणी आणायला दिलं? हे आमचे अधिकारी काय करत होते याची सध्यांतर चौकशी झाली पाहिजे। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टला अखेरची घरघर लागली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या बसची घटणारी संख्या, कमी होत असलेले मार्ग, कंत्राटी पद्धतीचा होत असलेला अवलंब आणि सातत्यानं होत असलेले अपघात हे पाहता बेस्टचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण खासगीकरणाच्या घाटातूनच 7 निष्पापांचे बळी गेलेत असा आरोप आता कामगार संघटना करतायत। बेस्टच्या ताफ्यात सध्या 3211 बसपैकी 2167 बस भाडे तत्वावर आहेत। कंत्राटी पद्धतीच्या बस आणि त्यांचे चालकही कंत्राटांवर आहेत। कंत्राटी ड्रायव्हरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांना अपुरे पगार आणि जादा काम असतं। बेस्ट तोट्यात जाण्यासाठी प्रवाशांच्या कमी संख्येचं कारण समोर आलंय। बेस्ट भाडेतत्वाच्या नावावर खासगी ठेकेदार आणि बिल्डरांना आंदण केलं जात आहे। दिंडोशी, देवनार, बांद्रा बस आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा घाट घातला जातोय। बेस्टच्या जुन्या कर्मचाऱ्यांची कामातील गुणवत्ता कंत्राटी लाटेत हरपलेली आहे। 20-20 कोटी रुपये पुलाला पडून राहत आहेत। त्या बँकेमध्ये भरून देण्यासाठी माणसं नाहीत आमच्याकडे बिल वाटण्यासाठी माणसं कमी पडत आहेत आणि या परिस्थितीमध्ये म्हणजे आमचाच पैसा जवळ करण्यासाठी आपल्याकडे नोकर भरती नाही। आणि 6 महिन्यापूर्वी मला त्यावेळेच्या GMने सांगितलं होतं की आयुक्तांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे की 500 माणसं ताबडतोब नेमा। त्यामुळे एकही माणूस अजूनपर्यंत नेमलेला नाही। कुर्लामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर बेस्ट बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमानं या अपघातामागची कारणं, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली होती। त्यानंतर सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शक तत्व, नियमावली तयार करण्याचाही निर्णय घेतलाय। त्यामुळे आता तरी भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर हो हीच अपेक्षा। निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।